हॅलो गाईज, माझं नाव आदित्य, ही माझी मम्मी. आणि आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, जसं तुम्ही थंबनेल बघितला असेल. आणि मम्मी पण आज का चाललोय त्र्यंबकेश्वरला आणि कोण कोण चाललंय, लोकांना सांग थोडं. हॅलो, आज संडे आहे, उद्या मंडे, श्रावणातला तिसरा सोमवार आहे. तर आम्ही त्र्यंबकेश्वरला त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी चालू आहे. तर आमची फेरी पण आहे आज रात्री, ती कंप्लीट करून सकाळी दर्शन होणार. येस. आणि मी चाललोय, मम्मी चालली आहे आणि पप्पांचे एक मित्र आहे. दीदीला नाही येते ना, कारण की तिचे पेपर चालू आहे 12वीचे. आता आपण निघालोय, कपडे इकडे पॅक झाले. आता जाऊ ऑफिसला, मग तिथून कार पकडू, मग आम्ही बाय रोड जाणार त्र्यंबकेश्वरला. ओके, चला. चालेल. झोपली, नुसतं झोपते माझी आई, नुसतं झोपते. गाडी म्हटली की हिला झोप. आता हे ना काहीतरी खायला, हिची आवडती स्प्राईट. मम्मीला ना गाडीमध्ये बसताना तिला वॉमिटिंगचा त्रास आहे, ठीक आहे. मग ना हिला काय ना काय कंटिन्यू खायला लागतं किंवा प्यायला, आणि हिची आवडते आहे स्प्राईट. नुसत्या गाडीत बसली स्प्राईट प्यायची, नुसत्या गाडीत बसली स्प्राईट प्यायची. आणि हाय काका, आणि यांचं चालू बाय द आमच्या ब्रिज, म्हणजे ब्रिज किंवा मेट्रो बनणार आहे, तुम्ही बघू शकता. काम चालू आहे, खूप मोठं आहे. थांबा, तुम्हाला इथून दाखव. बघा, इथून डायरेक्ट कनेक्ट राहील का? काय मेट्रो आहे ना? मेट्रो. मग कुठून कनेक्ट राहणार, कसं राहणार? आता कल्याण स्टेशन वरनं कनेक्ट होणार, तर तळोजाला कनेक्ट करणार. तळोजा कल्याण भिवंडी, तळोजा टू कल्याण भिवंडी पर्यंत नाही, कल्याण टू तळोजा, CBD नवी मुंबई कनेक्ट. नवी मुंबईला डायरेक्ट कनेक्ट होणार तळोजा पासून. तळोजाला मेट्रो आहे, तिथून कनेक्ट होईल कल्याण भिवंडी आणि तळोजा. कल्याण भिवंडी आणि तळोजा. स्टँड इथं दिलं. पलावाला पण स्टँड आहे ना? पलावाला आहे. अहो, ते आपलं शॉप आहे ना, कोळेगाव. ज्योती बिल्डिंगचं, तिथं आहे. नाही, आमच्या इथं पण पलावाला स्टॉप आहे, तुम्ही क्रोमो सर्च करून बघा. डोंबिवली पलावा एक सिटी आहे, जिथं चांगली एक प्रॉपर सिटी आहे. फिरणार का? भरपूर जण असतील पलावा सिटीला, ब्लॉग बघत असतील. पुढे डायरेक्ट कोणाचं असू द्या, त्या दिवशी बघा होतं मी. काय वाटलं माहिती का, आता झोपतो मस्त पैकी. थोडं पाऊस पडतोय, मी आता झोपून जाईल मस्त पैकी. झोप आली खूप. गाईज, आता आम्ही आहे सातुर्ली वैतरणा घाटात. आणि इथला जो घाट आहे खूप गोड, खूप मस्त आणि खूप हिरवागार आहे, आणि खूप थंड वातावरण या साईडला. आणि थोड्या वेळातच आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोहोचू. आणि आता मी तुम्हाला घाट दाखवतो. ओके.